दुसऱ्या फेरीचा पहिला सामना दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे आणि विनरमध्ये आपण पहिला सामना या ठिकाणी अनुभवतोय. ध्रुवी एंटरप्राइजेस RR फाउंडेशन. अमोल भोईरनं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं ध्रुवी एंटरप्राइजेस संघाला. कल्पेश साळुंके स्ट्रायकिंग एंडवरती आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती अभि देवगरे आहे आणि पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्समध्ये पाठवा. स्वप्नील भोईर. पहिलाच बॉल. पहिलाच खराब चेंडू पाहायला मिळाला आणि नो बॉलचा इशारा आलाय. स्वप्नील भोईर पहिला गोलंदाज आहे, तमनात एंडकडून गोलंदाजीला आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि कल्पेश साळुंके यावेळेला बॅकफूटवरून कट करण्याचा प्रयत्न. चोरटी धाव धोकादायक ठरली असती, दैव बलवत्तर म्हणावं लागेल. एक धाव कंप्लीट केली गेली आहे, पहिली धाव अर्जित केली गेली आहे आणि कल्पेश स्वतःचं खातं उघडत असताना कल्पेश साळुंके 2024-25 या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये असलेला खेळाडू. टीमचा कॅप्टन अभि देवगरे स्ट्रायकिंग एंडवरती आहे. एक मोठे फटके मारण्यामध्ये ओळखला जाणारा खेळाडू अभि, तर दुसऱ्या बाजूनं स्वप्नील भोईर मालेगाव क्रिकेटमधलं एक मोठं नाव पहिलं षटक घेऊन आलाय. ऑन साईडला बॉल ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका मिड विकेटला, एकच धाव त्या ठिकाणी मिळते आणि अभि देवगरे देखील स्वतःचं खातं उघडतोय. दोन्ही टीमनं एक एक सामना जिंकलेला आहे. स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 संघाला ध्रुवी एंटरप्राइजेस संघानं पहिल्या मॅचमध्ये हरवलं. RR फाउंडेशन टीमनं अधिराज 11 संघाला पहिल्या मॅचमध्ये हरवलं आणि 2 विनर्समध्ये चाललेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रॉबिन राऊंड पद्धतीनं आज 5 सामने लीग स्टेजमध्ये आपण पाहणार आहोत. तमनात एंडकडून स्वप्नील सज्ज. कव्हर्समध्ये टिपिकल कल्पेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये, परंतु काय दर्जेदार फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. सुमित गोमारे नेरळ परिसरातील हा खेळाडू, दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याचं पाहायला मिळतंय. फुटवर्कचा चांगला वापर केला, अगदी पायानं बॉलला स्टॉप दिला. 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या कल्पेशला. एकूण धावसंख्या होतीये ती 4. कल्पेश साळुंके या खेळाडूवरती सगळ्यांची नजर आहे. स्वप्नील भोईरच्या विरोधामध्ये कल्पेश साळुंके हे बॅटल बघण्यासारखं असेल. 5 धावा धावफलकावरती होत्या आणि ही मोठी विकेट. बडी मछली जाल में ठोक डीजे. पाच धावा धावफलकावरती आहेत. कल्पेश साळुंके बाद होतोय, मोठा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या ध्रुवी एंटरप्राइजेस संघाला. ज्या बॅटरकडून फार अपेक्षा होती तो या मॅचमध्ये मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. स्वप्नील भोईर. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरचं वळण घेणारा चेंडू आणि यष्ट्यांच्या पाठीमागे सोमेश्वर याची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. दर्जेदार झेल त्या ठिकाणी टिपला गेला. 5 धावा असताना पहिला बॅटर बाद होतोय आणि जयवंत धुळे बीड गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आज आतिश रुटे बीडचा एक सुपरस्टार खेळाडू ज्यानं या स्पर्धेवरती आपली छाप सोडली, सगळ्यांना एंटरटेन केलं. KPLच्या 8व्या पर्वामध्ये पहिली 50 आपल्याला पाहायला मिळाली बॅटर आतिश रुटेच्या बॅडमधून. आता जयवंत रुटे स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. ध्रुवी एंटरप्राइजेस संघ खरं तर पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फी विजय त्यांचा पाहायला मिळाला. धारदार गोलंदाजी आपण पाहिली होती पहिल्या मॅचमध्ये आणि अगदी 29 चेंडू राखून तो सामना जिंकला होता. परंतु दुसऱ्या मॅचमध्ये अमोल भोईरच्या संघाविरोधात RR फाउंडेशन संघाविरोधात मात्र धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. यावेळेला जोरकस फटका लॉंग ऑन मध्ये जातोय. गोळीच्या वेगानं जाणारा अभि देवगरेच्या बाडमधून येतोय. KPL चौकार. अमोल गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. जयवंत धुळे आणि अभि देवगरे ही जोडी आता मैदानामध्ये आहे. आम्ही नेहमी म्हणत असतो तिसऱ्या क्रमांकावरती येणारा बॅटर फलंदाज याच्यावरती मोठं ओझं असतं, मोठी जबाबदारी असते. कारण सुरुवातीला विकेट गेल्यानंतर डावाला सावरण्यासाठी पार्टनरशिप बिल्ड करण्याची मोठी जबाबदारी या बॅटरच्या खांद्यावरती असते आणि जयवंत धुळे तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. शॉट मिड विकेटला अचूक झेल टिपला जातोय आणि जयवंत धुळे होतोय झेलबाद. कमॉन डीजे. एक या धावसंख्येवरती बाद झाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन बाद 10 अशी धावफलकावरती स्थिती पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या ध्रुवी एंटरप्राइजेस संघाची. विशुदादा बोराडे, निखिलजी राऊत, अनिकेतजी देवगरे आणि महाराष्ट्रामधील एक नामवंत बैल बकासूर बैलाचे मालक सचिनजी घरत यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑफच्या डोक्यावरून पहिल्याच बॉलवरती बॅटर रोशन ठोकतोय षटकार. मसनेच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. दोन आक्रमक बॅटर, दोन अटॅकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. अभि देवगरे आणि रोशन मसने आणि त्यांच्या बॅटमधून मोठे फटके आता पाहायला मिळणार. दुसऱ्या बाजूने अमोल भोईर. या वेळेला चांगला फटका, बॅकवर्ड पॉइंटला चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळते. RR फाउंडेशन संघ KPLच्या चौथ्या पर्वाचे यशस्वी आयोजक ऋषीदादा राणे यांचा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि चांगली कामगिरी पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिली होती. कर्जत तालुक्यातील चुनिंदा खेळाडू लिलाव प्रक्रियेतून प्रत्येक संघामध्ये निवडले जातात आणि तदनंतर या स्पर्धेचा थरार आपल्याला पाहायला मिळत असतो. सातत्यानं 8 वर्ष रायगड टेनिस क्रिकेटच्या पटलावरची एक मोठी लीग स्पर्धा म्हणून सातत्याने या स्पर्धेचा उल्लेख केला जातो. शिस्तबद्ध असं आयोजन आपण पाहत असतो.
आकर्षक अशी पारितोषिकं या स्पर्धेमध्ये गेली 8 हंगाम आपण पाहतोय आणि दरवर्षी वेगवेगळ्या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असतं. बॅक टू द बॉलर फॉलो थ्रूमध्ये चांगल्या पद्धतीनं अमोल बॉलला फील्ड करत असताना अमोल भोईर आणि अभि देवगरे दोन्ही कॅप्टन आहेत. दोन सेनापतींच्या मधली लढाई मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या दोन अस्त्रांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. स्वीप केलं यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये 19. अभि स्वीप करत असताना स्लॉक स्वीपचा त्यानं फटका खेचला. एलिव्हेशन मिळालं नाही. पहिल्या टप्प्यावरती क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आणि फील्ड करत असताना थोडेसे फंबल देखील पाहायला मिळाले. चॉप करत असताना बॉलला फक्त सन्मान देत असताना चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. अभि देवगरेला माहिती आहे 6 ओव्हरची ही मॅच आहे. प्रत्येक बॉल हा मोठा फटका खेळण्यासाठी नाही आहे. विकेटवरती थांबणं फार गरजेचं आहे आणि एक मॅच्युअर्ड खेळाडूचं लक्षण दाखवत असताना अभि 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 20. 20 रन 20 धावा धावफलकावरती. 2 बॅटर आउट झालेत. रोशन मसने, अभि देवगरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तिसरी ओव्हर घेऊन येतोय तो पुन्हा एकदा स्वप्नील. स्वतःच्या कोट्यातील हे दुसरं आणि शेवटचं षटक आहे. टीमकडून तिसरी ओव्हर घेऊन आलाय. तमनाथ विलेज एंडकडून गोलंदाजी करणार तो स्वप्नील. फील्ड जर आपण पाहिली तर फिल्डिंग आता विस्तारलेली आहे, विखुरलेली आहे. 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे आहेत. मिड विकेट, लॉंग ऑन, एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये खेळाडू आहे. लॉंग ऑफ आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. बॉटम हँडचा सुरेख वापर केलाय. हलक्या हातानं त्या ठिकाणी खेळलेत. एकाची चुकी परंतु दुसऱ्यानं काय दर्जेदार बॅकअप दिलाय. हेच तर खरं क्रिकेट आहे. एकानं चुकी केली तर त्याकडे बोट दाखवण्यापेक्षा ती चुकी कशी आपल्याकडून टाळता येईल याकडे कटाक्ष असणं गरजेचं होतं आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. टीम वर्क चांगलं पाहायला मिळतंय बॉलिंग करणाऱ्या RR फाउंडेशन टीमकडून आणि अभि देवगरे स्ट्रायकिंग एंडवरती उभा आहे. यावेळेला ताकदीचा वापर लॉंग ऑनला, परंतु काय कमिटमेंट पाहायला मिळाली क्षेत्ररक्षकाची. स्वतः कॅप्टन त्या ठिकाणी होता. उडी मारून एका हाताने एकाच ॲक्शनमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला आणि 5 धावा वाचवण्याचं काम केलं. खरं तर झेल हा घेणं फार कठीण होतं, परंतु कठीण झेल घेण्यासाठी फार चांगली कमिटमेंट कॅप्टनची पाहायला मिळाली. अमोल भोईर कर्जत टेनिस क्रिकेटमधला एक चिवट खेळाडू आहे आणि त्या ठिकाणी 5 धावा वाचवण्याचं काम केलं. KPLचा पहिला हंगाम, KPLचा दुसरा हंगाम गाजवणारा हा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू, चोरटी धाव घेण्याचा मानस कंप्लीट देखील केले सहजरित्या. थोडंसं खराब क्रिकेट पाहायला मिळतंय. फंबल पाहायला मिळाले. अताताईपणा खरं तर क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी चेंडू अडवला गेला असता त्या ठिकाणी सहजरित्या पकडण्याच्या नादामध्ये स्किड झाले. अभि आणि रोशन दोन्ही चांगले खेळाडू आहेत. त्यांना माहिती आहे एक एक धावेची किंमत आणि या 2 धावांच्या मदतीनं 25 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम 5 कॅमेऱ्याच्या सहाय्यानं या स्पर्धेला कव्हर करते. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आणि आज कुणाल डायरे या स्पर्धेला आपल्या टेक्निकल टीमला पूर्णपणे लीड करतायत. वाईड बॉलचा इशारा आलाय. अवांतरची एक धाव येते. 26 रन स्कोरबोर्डवरती. स्वप्नील एक विकेट मिळाली आहे. थोडासा महागडा देखील ठरलाय, परंतु या ओव्हरमध्ये स्वप्नील कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नीलला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठी विकेट मिळाली होती. फटका हवेमध्ये आहे. झेल होण्याची शक्यता. अचूक असा चेंडूचा वेध घेतला जातोय आणि मोठा बॅटर
रोशन मसने होतोय बाद. दोन बॅटरला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो गोलंदाज स्वप्नील. स्वप्नीलनं पहिल्या ओव्हरमध्ये कल्पेश साळुंखेला बाद केलं आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये त्यानं महत्त्वाची रोशन मसनेची विकेट मिळवली. तेजस कोळंबे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5व्या क्रमांकाचा बॅटर तेजस मैदानाच्या आतमध्ये आहे. कॅप्टन अभि अजूनही आहे आणि स्वप्नील आता चांगला कमबॅक करताना पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्यासाठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला ध्रुवे एंटरप्राइजेस संघ, परंतु या मॅचमध्ये रोखलंय आर आर फाउंडेशन टीमच्या गोलंदाजांनी. चांगला फटका त्या ठिकाणी गोमारे आहेत, सुमित गोमारे. चांगली फिल्डिंग सुमितची आज पाहायला मिळाली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील त्याच्याकडून कॅचेस टिपल्या गेल्या. या मॅचमध्ये देखील चांगली कॅच त्याच्याकडून घेतली गेली. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला घरंगळत चेंडू जातोय. एकच धाव त्या ठिकाणी येते. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे अभिकडून, कारण सिंगल डबल्स घेत आहेत. मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये विकेट गमावल्या जात आहेत आणि 6 ओव्हरची ही मॅच आहे. अशा परिस्थितीमध्ये विकेटवरती थांबणं किती गरजेचं आहे या खेळाडूला माहिती आहे. सिंगल डबल्स घेतले जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 28 धावा धावफलकावरती आहेत. 9.33च्या ॲव्हरेजनं 28 धावा धावफलकावरती लागल्यात. शिवव्याख्याते अक्षयजी तिकंडे उपस्थित आहे. त्यांचा मुख्य सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी विनंती करेल प्रदीपजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अक्षयजी तिकंडे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अक्षयजी तिकंडे आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राभर त्यांची भ्रमंती आपण पाहत असतो. शिवव्याख्यानाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करणं आणि हे शिवव्याख्यान करत असताना एकही रुपयाचं मानधन न घेणारे आमचे अक्षयजी तिकंडे यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूयात. आमचे अतिशय जवळचे मित्र कडाऊचे शंकर देवगरे सर, याचकडून देखील अभि देवगरे आणि त्यांच्या टीमसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. 3 ओव्हर नंतर 28 आहेत. अजूनही 3 षटकं बाकी आहेत आणि अमोल गोलंदाजीसाठी येतोय. दरम्यान बकासूर बैलाचे मालक सचिनजी गरत आणि त्यासमयत विशूजी बोराडे आणि प्रकाशजी अमगार या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. कलात्मक फटका, नजाकतवाला फटका अभिच्या बाडमधून पाहायला मिळाला. खरं तर मोठे फटके येत आहेत, परंतु चांगला स्ट्रोक देखील त्याच्या बाडमधून पाहायला मिळाला. टेक्निकली आपण किती स्ट्रॉंग आहोत हे दाखवणारा हा फटका. आणि एकूण धावसंख्या होतीये 30. डॉट बॉल आलाय. अमोल भोईर, अभि देवगरे, 2 कॅप्टन एकमेकांच्या समोर उभे आहेत. दोन्ही टीमचे सेनापती आणि 2 मोठ्या खेळाडूंमधला संघर्ष आहे. एकमेकांच्या सोबत बऱ्याच वेळेला खेळलेले आहेत आणि आज एकमेकांच्या अगेन्स्ट खेळत असताना अमोल मात्र बीट करतो आहे.
खोलवर टप्प्याचा बॉल अभिनं खोदून काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये गोळीच्या वेगानं जातोय दणदण करत अभिच्या बाड मधून येतोय आणखीन एक दमदार दर्जेदार केपीएल चौकार। गोलच्या विरोधामध्ये अभिच्या बाडमधून चौकार। आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न बॅट अँड पॅडच्या मधून बॉल जातोय विकेट किपर कडे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला चेंडू कधी गोलंदाजाची सरशी कधी फलंदाजाची सरशी पाहायला मिळते। दोन्ही चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधात। बॅटला आतली कड लागते पाठीमागच्या बाजूला सोमेश्वर आहे चांगली बॉलिंग मोठा फटका आल्यानंतर कमबॅक पाहायला मिळते अमोलचं। एकूण धाव संख्या 34 आहे चौथं षटक प्रगतीपथावरती असताना ध्रुवी एंटरप्राइजेस संघ एक मोठा संघ धावांसाठी संघर्ष करतोय परंतु कॅप्टन मैदानामध्ये आहे ताकदीचा वापर केलाय क्षेत्ररक्षक काय घडतंय मॅच मधल्या एका मोठ्या खेळाडूचा झेल सोडला जातोय तिसऱ्या चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल मात्र मिस होतोय आणि थोडंसं फ्रस्ट्रेशन थोडीशी निराशा खेळाडूच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते। रोशन आडावकडून त्या ठिकाणी चुकी होतीये अभिला एक संधी मिळतीये आणि 4 ओव्हरचा खेळ संपलाय एकूण धाव संख्या आहे 35 धावा धावफलकावरती आहेत 8.75 च्या ॲव्हरेजनं 35 रन स्कोरबोर्डवरती आहेत। 2 षटकं फार महत्त्वाची आहेत कारण समोर आर फाउंडेशन टीम आहे ज्या संघानं या स्पर्धेमधली सर्वाधिक धावसंख्या 86 पहिल्या मॅचमध्ये उभी केली होती आणि दुसऱ्या बाजूनं आपण पाहतोय दोन्ही ताकदवान संघ आहेत दोन्ही टीमकडे चांगली बॉलिंग लाईनअप आहे चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि चांगला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये या मॅचमध्ये निश्चित रूपाने पाहायला मिळणार। सुमित गोमारे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग या तीनही डिपार्टमेंटमध्ये 100% कामगिरी राहिली आहे 100% योगदान राहिलेलं आहे सुमित गोमारेचं। त्याच्या बाट्याला गोलंदाजी आहे लेफ्ट हँडेड बॉलर आहे राऊंड विकेटनं गोलंदाजी करणार समोरच्या अँगलला आलाय अभि देवगरे टीमचा कॅप्टन 19 वरती खेळतोय 14 बॉल त्यानं आतापर्यंत फेस केलेत। फुलटॉस बॉल या वेळेला लॉप केलाय सरळ साइड स्क्रीनच्या वरून बॉलला पाठवलंय अभिच्या बाडमधून येतोय हा दणदणीत असा पहिला षटकार। किती महागडा असू शकतो याचं हे उदाहरण एक कॅच किती महागडी ठरू शकते बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी ते आता पाहायला मिळत आहे। अभिच्या बाडमधून मोठा फटका आला सुमित गोमारेच्या विरोधामध्ये आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आता मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईलनं बॉलला कॅरी करत असताना क्षेत्ररक्षक आणि अभि होतोय झेलबाद। तीन फलंदाज बाद झालेत अभि देवगरे 15 बॉलमध्ये 25 धावांचं योगदान त्याच्या बाडमधून पाहायला मिळालं। कॅप्टननं कसं खेळायचं हे उत्तम असं त्यानं दाखवलं परंतु जास्त वेळ तो विकेटवरती आता थांबू शकला नाहीये मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावतोय
आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे तेजस कोळंबेच्या सोबतीला. सुमित गोमारेला विकेट मिळते. राजेश वैखरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. राजेश वैखरे तेजस ही जोडी मैदानामध्ये. सुमित चांगली बॉलिंग करत असताना टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, लेफ्ट हँडेड बॉलर आहे. लेफ्टीच्या वर्सेस लेफ्टी असं बॅटल आहे आणि टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आतमध्ये येतोय आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुमित चांगलं कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिली आहे सुमितची. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये. पाठीमागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा आलाय. अतिरिक्त स्वरूपाची एक धाव. धनंजय कोळी सर, सूर्यकांत अडावकर सर आणि शशी साटम सर हे क्वालिफाईड अंपायरचं पॅनल या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. फिल्डिंगमध्ये थोडेसे चेंजेस केले जातात. फील्ड मात्र थोडीशी बदलवली जाते. खोदून काढण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट. गोटीनेम टिपता आला नाहीये परंतु तुत्तू मेमे मिसकम्युनिकेशन होतं. कॉलिंगचा अभाव होता आणि डॉट बॉल पाहायला मिळालाय. ही मॅच जिंकायची असेल तर किमान 55-60 धावांचं टार्गेट सेट करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या ध्रुवी एंटरप्राइजेस संघाला. RR फाउंडेशन टीमकडे चांगली बॅटिंग लाईनअप आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढायचं होतं. पुन्हा एकदा राजेश वैखरे मात्र तिसऱ्या चेंडूवरती धावबाद स्वरूपामध्ये बाद होतोय. बाद झाल्यानंतर विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय फलंदाजी करणाऱ्या ध्रुवी एंटरप्राइजेस संघाला. योगेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. 7 चेंडू या इनिंग मधील बाकी आहेत. 1-2 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळू शकते. ध्रुवी एंटरप्राइजेस संघाची चांगली बॉलिंग आहे आणि दुसऱ्या बाजूला RR फाउंडेशन टीमकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. ही मॅच दुसऱ्या इनिंग मध्ये देखील बघण्यासारखी असणार. बॉल बॅटला ब्रश होऊन पाठीमागच्या बाजूला फ्लाय होतोय. सोमेश्वर वेल एक्सपिरियन्स प्लेयर कोणते मिस्टेक करत नाहीये आणि दिस टाइम योगेश हॅज टू डिपार्ट. तेजस या ठिकाणी बाद झालेला आहे. आमच्या डीजे ऑपरेटरनं अतिशय चांगलं गीत ऐकवलं. बैलगाडा शर्यतीवरती आधारलेलं हे संगीत त्याच्या माध्यमातून आपण ऐकलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्याच्या नावाची दहशत आहे, ज्याच्या नावाचा धुमाकूळ आहे आणि ज्याचे लाखो चाहते आहेत अशा बकासूर बैलाचे मालक सचिन शेठ घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. शेवटचं षटक आहे. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 42 धावा धावफलकावरती आहेत. प्रणव आता गोलंदाजीला आलेला आहे शेवटचं षटक घेऊन. शिरसे विलेज एंड कडून तो गोलंदाजीला आलाय. मंगेश खेडेकर आणि योगेश ही जोडी मैदानामध्ये आहे. हे षटक फार निर्णायक असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. खोलवर टप्प्याचा बॉल. यॉर्क बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलंय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळते. 43 धावा धावफलकावरती. बॉलिंग करणाऱ्या टीमनं विकेट गेल्यानंतर विकेट मिळाल्यानंतर मिळालेला मोमेंटम सोडला नाहीये. त्यानं अभिला बाद केलं. तदनंतर मात्र मॅचमध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय.
एक एक धाव फार महत्त्वाची आहे. 7व्या आणि 8व्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आहे. एक एक धावेसाठी संघर्ष करतायत, धावा मिळतायत आणि 2 धावा 2 बॉलवरती आल्यात. प्रणव चांगले बॉलर आहेत. प्रणव कुडेकर वेणगावचा खेळाडू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये आलाय. तिसऱ्या चेंडूवरती देखील सिंगल येते. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट गमावल्यात. अशा परिस्थितीमध्ये या फलंदाजांनी ठरवलंय 7-8 धावा जरी आल्या, 50 पर्यंत जरी आपण पोहोचलो तरी मात्र या धावा वाचवू शकतो आणि त्याचमुळे शेवटच्या षटकामध्ये सिंगल डबल्सला प्राधान्य देताना पाहायला मिळतात. प्रणव चांगली बॉलिंग करतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुढ्यात टाकलेल्या बॉलला पनिशमेंट दिली आहे आणि या 6 चेंडूवरती येतोय षटकार मंगेशच्या बाडमधून आणि धावांचं अर्ध ध्रुवी एंटरप्राइजेस टीम. अगदी परफेक्ट मिडल केलं. स्वीट साऊंड ऑफ द बॅट ऐकायला मिळाला आणि बॉलला फेकून दिलं षटकारासाठी. चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. प्रणव वेणगाव संघाकडून चांगलं क्रिकेट सातत्यानं या खेळाडूचं आपण पाहत आलो आहे. शेवटच्या क्षणाला गोलंदाजीसाठी आलाय. षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. ध्रुवी एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या आहे ती 51. शेवटचा चेंडू 17 मधील बाकी आहे. यावेळेला फुलटॉस, त्याला पनिशमेंट दिली आहे. जे प्रेशर आलं होतं, दडपण आलं होतं, ते 2 षटकारांनी पूर्णपणे रिलीज केलंय आणि मंगेश खेडेकर शेवटच्या क्षणाला संकटमोचक ठरलाय. रिव्ह्यू पहिलं सत्र या ठिकाणी संपलंय. 57 धावा धावफलकावरती आल्यात. धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. टार्गेट आहे 58 धावसंख्येचं आणि पुढील मॅचचा टॉस करण्यासाठी स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11 संघाला विनंती करतोय. कॅप्टन वैभव थेर आणि आदिराज 11 टीमचा कॅप्टन संकेत बाबरे दोघांना विनंती आहे की टॉस करण्यासाठी आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यावं. संकटमोचक ठरला शेवटच्या क्षणाला. मंगेश खेडेकर 4 बॉलमध्ये 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. संघाला अडचणीमध्ये होता, बाहेर काढण्याचं त्यानं काम केलं आणि 58चं टार्गेट सेट करण्यात आलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती आपण ऐकूया नवी मुंबईचा आवाज निलेशजी मर्डेकर सर यांना. पण व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. अगदी संपूर्ण महाराष्ट्राला ज्याने वेळ लावलाय, बैलगाडा शर्यतीतलं मोठं नाव बकासूर बैलाचे मालक या ठिकाणी निलेशजी घरत यांचं आगमन होत आहे. विनंती असेल आपण मंचावरती या आणि त्याच समेत आमचे विश्वदादा बोराडे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं आहे. सर्वांना विनंती की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत.
त्या समेत आमचे परम मित्र, खास करून त्यांना एक वेगळी आवड आहे सर्प मित्र म्हणून, ज्यांची ओळख आहे ते रज्जूदादा पवाल या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना सुद्धा विनंती, आपण सुद्धा या मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय बकासूर बैलाचे मालक सचिनजी गरत या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. संघटनेचे पदाधिकारी आदरणीय राजेशजी मोडक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्याच समेत या ठिकाणी विशुदादा बोराडे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान. त्याच समेत या ठिकाणी प्रकाशजी अमगार सर उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत या ठिकाणी विशुदादा बोराडे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत या ठिकाणी प्रकाश टेमगार उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत या ठिकाणी सर्पमित्र रज्जू शेठ पवाले उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मुख्य व्यासपीठावरती. त्याच समेत या ठिकाणी आदरणीय कुणालजी शिंदे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. आणि जिच्या नावाने हा संघ मैदानात खेळताना दिसून येतोय अर्थातच ध्रुवी एंटरप्राइजेस, अर्थातच जिच्या नावावरती हा संघ आहे ती ध्रुवी मात्र या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी एक असं म्हणतात ना की मुळे म्हणजे देवाघरची फुले, तसंच प्रकार सध्या मंचावरती आहे. आणि लकी चॅम्प म्हणून तिच्या नावाने टीम मैदानात पाहायला मिळते आणि आज तिची हजेरी व्यासपीठावरती फार अतुलनीय आहे. धन्यवाद. ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत मुख्य व्यासपीठावरून ऐकला, सिनियर समालोचक संदीपजी बोराडे सर आणि त्यानंतर सूरजजी हातमोडे सर यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत कॉमेंट्री बॉक्समधून ऐकलात. पहिला डाव संपलेला आहे. बॅटिंग करत असताना टीम ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव या टीमने बनवलेले आहे धावा 57. टॉस जिंकला होता RR फाउंडेशन टीमने आणि गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय, परंतु या बॉलच्या पाठीमागे आलाय फटका रुबाबदार. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड. बॉल सीमा पार चौकार. एक चांगला फटका पहिल्याच बॉलच्या पाठीमागे. वीरेंद्र सेहवाग स्टाईल या डावाची सुरुवात केली आहे. पहिलाच बॉल नीतू माळी यांचा उजव्या स्टिचच्या बाहेर आणि काय गॅप शोधलाय पॉइंट आणि गलीमधून बॉल गेला.
सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी आणि पहिल्याच बॉलचं स्वागत केलंय ताबडतोड आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. वीरेंद्र सहवाग यांनी अनेक वेळा अशा प्रकारची सुरुवात डावाची केलेली आहे. चला टॉससाठी रिपोर्टिंग करण्यानंतरची मॅच दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपण आतापर्यंत आलेल्या नाही आहात, आपण या टॉससाठी ही विनंती आहे. आदिराज 11 आणि स्वर्गीय रोहिदास तिखंडे स्मृती 11. आपण टॉससाठी या बॉलची फेकी नॉन स्ट्रायकर एंडला 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळेल. नीतू माळी असे गोलंदाज ज्यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 1 धावेचा बचाव केलेला आहे. म्हणजे प्रतिभावंत आणि पाठीमागचा सामना जर तुम्ही पाहिला असेल ना तर नीतू माळी यांनी चांगली कामगिरी गोलंदाजीमध्ये केली होती. परंतु एका बाजूला बॅटिंगमध्ये पर्व क्रमांक 8चं पहिलं अर्धशतक कुणी ठोकलं तर ते नाव आहे आतिश रुटे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. तर एका बाजूला सोमेश्वर मसने बॅटिंगमध्ये आहेत. गुडघा टेकवून एक पाय पुढे काढत फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नीतू माळी यांचा एक जबरदस्त बॉल येतोय तो डॉट. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलाय स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 टीमने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि आधिराज 11 टीमला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे. ही पुढील मॅचच्या नाणेफेकीच्या कौलची माहिती. बॉलर तयार, आक्रमण केलंय, बॉल हवेत उभा राहिलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पहिल्या विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागलाय. 58 धावांचा पाठलाग करताना RR फाउंडेशन या टीमला आणि फलंदाज सोमेश्वर मसने येथील माघारी. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत उभा राहिला आणि एक चांगला झेल योगेश यांनी पकडला. पण डोळ्यांचा सहयोग किती महत्वाचा होता. शरीरावरचं नियंत्रण आणि हाताची उंजळ याची सांगड चांगल्या प्रकारे घातली आणि हा झेल इथे पकडला गेला. धक्का क्रमांक पहिला लागलाय. 58 धावांचा बचाव करताना आता चांगली गोलंदाजी करावीच लागेल टीम ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव या टीमला. धावफलकावरती आहेत 5 गडी गमावलेला आहे तो 1 RR फाउंडेशन या टीमने. सुरुवात जर आपण पाहिली RR फाउंडेशन कडून चांगली झाली. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे चौकार आला परंतु त्यानंतर सोमेश्वर मसने आउट होऊन माघारी जात आहेत. जमेची बाजू कोणती असेल तर आतिश रुटे अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत ज्यांच्या माध्यमातून कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8चं पहिलं अर्धशतक आलं. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत अमोल बोहीर. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत एक चांगले ऑलराऊंडर आहेत अमोल भोईर क्रमांक 3 वरती आणि स्वतः संघनायक आहेत या टीमचे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. एका बाजूने नीतू माळी यांचा एक दमदार मारा, बॉल क्रमांक 5 उजव्या स्ट्रीटच्या बाहेर जाणारा बॉल प्रभावित करतोय. हा डॉट बॉल आलाय. अल्पावधीमध्ये नीतू माळी यांनी क्रिकेटच्या पटलावरती चांगला खेळ केला, आपली छाप सोडली आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली आहे वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण प्रत्येक बॉलच्या पाठीमागे मिश्रण त्यांनी अंमलामध्ये आणलेलं आहे आणि याच प्रकारची धारदार गोलंदाजी नीतू माळी पुन्हा तयार. शेवटचा बॉल घेऊन फटका चांगला आहे, अप्रतिम टायमिंग, सुंदर प्लेसमेंट, कलात्मक फटका, नजाकत भरा फटका, नेत्रदीपक फोटोजेनिक स्ट्रोक, सीमारेषा पार, धावा मितील 4. शेवटच्या बॉलवरती आला एक रुबाबदार फटका, 4 धावा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 58 धावांचा पाठलाग करताना RR फाउंडेशनने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवलेले आहेत धावा 9. म्हणजे इथून पुढे विजयासाठी समीकरण आपण निश्चित नव्याने मांडूया. परंतु एका बाजूला सोमेश्वर मसने ही शेवटची विकेट होती जी पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाजी करताना टीम ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव या टीमने. धक्का पहिला लागलेला येणारे आता 30 बॉल विजयासाठी बनवायच्या, 49 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही शिल्लक आहे. 30 धावा, 49 धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 2 साठी आता टीम ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव या टीम कडून ज्यांना बोलवलेलं आहे योगेश बदे मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. चांगली गोलंदाजी त्यांना करावी लागेल. पॉवर प्ले क्रमांक 2 ला होते सुरुवात. बॉलर योगेश बदे तयार. स्ट्रायकर एंडला आतिश रुटे बॅटिंग करतायत वैयक्तिक 5 धावेंवरती. 30 बॉल 49 धावेंची गरज आहे. हर दर्द की एक पहचान होती है, खुशी चंद लम्हों की मेहमान होती है.
वही बदलते हैं रुख हवाओं का, जिनके इरादों में जान होती है आणि तेच इरादे या मॅच मध्ये या दोन्ही संघांना मजबूत ठेवावे लागतील. बॉलर तयार, योगेश बदे. वेगाने टाकलेला बॉल कव्हर्सला खेळलाय, फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. एक सिंगल धाव आणि इथे ही धाव पूर्ण केलेली आहे. किंबहुना या धावेंबद्दल ज्या वेळेस आपण चर्चा करतो, एका धावेचं रूपांतर झटपट दुहेरीमध्ये केलेलं आहे. संयमाने खेळलेला फटका होता. आतिश रुटे ही एक फार मोठी विकेट आहे. या नावाच्या भोवती हा सामना फिरताना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आर फाउंडेशन मोकळा श्वास घेईल जोपर्यंत आतिश रुटे मैदानाच्या आतमध्ये, परंतु एका बाजूला ध्रुवी इंटरप्राइजेस कडावला या विकेटसाठी जाळं विणावं लागेल. चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. एका बाजूला योगेश बदे तयार, बॅकफूट वरती गेले, पुन्हा पंच केलाय. डीपला खेळाडू धावत जात आहेत, बॉलचा पाठमोरा करतील. सीमारेषेलगत बॉल थांबवलाय, पुन्हा फेकी केली आहे. पुन्हा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळालेल्या आहेत. म्हणजे शरीरापासून असणारे दूर बॉल खेळलेले आहेत डीप कव्हरला. दोन्ही वेळेला जर फटके पाहिले तर तेच फटके आहेत आणि त्याच फटक्यांवरती प्रत्येकी 2-2 धावा इथे प्राप्त केलेल्या आहेत आर फाउंडेशन टीमने. तुम्ही पाहत आहात एका बाजूला जोडी मैदानाच्या आतमध्ये अमोल भोईर, आतिश रुटे ही जोडी आहे. योगेश पुन्हा तयार होतील बॉल क्रमांक 3 घेऊन. कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8. कट केलाय आणि गलीच्या वरतून हा फटका खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक येतील, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? हो, केला गेलाय. 2 धावा, एक अपुरी संधी, परंतु अशा प्रकारच्या संधींचं सोनं क्षेत्ररक्षकांना करावं लागेल, कारण ही ती महत्वाची विकेट होती. गलीमध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या हाताला स्पर्श करून बॉल पाठीमागच्या बाजूला गेला, हाताला चटका लागला, परंतु झेल होऊ शकली नाही. परंतु सीमारेषेलगत जो बॉल अडवलाय त्याची पडताळणी केली जाईल आणि सूर्यकांत आढाव सर जोडले गेलेले आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. प्रत्यक्षात हा बॉल कशा रीतीने अडवलाय सीमारेषेलगत याची प्रत्यक्षात पडताळणी सुरू आहे. तुम्ही पाहत आहात कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8चा आजचा 4था दिवस. एक चांगलं क्रीडांगण, क्रीडांगणाची चांगली सजावट, प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, सुबक अशा ट्रॉफीज, कॉमेंट्री बॉक्स वेगळा, ग्रामीण टेनिस .in माध्यमातून या स्पर्धेचं 5 कॅमेरेशनची लाईव्ह प्रसारण, डीजेची सुरेल साथ, खेळाडूंना बसण्यासाठी खेळाडू कक्ष, प्रेझेंटेशन बॉक्स वेगळा आहे, क्वालिफाईड पंच, समालोचकांची मांदी याळी, असं आपण वर्णन करूया कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8चं. जी मेहनत घेतलेली आहे आयोजन समितीने आणि ही प्रीमियर लीग ज्याच्या वेळेस आपण चर्चा करत आहोत ना की कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून येणारी ही प्रीमियर लीग आणि या कर्जत टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी यांनी घेतलेली मेहनत, मग अध्यक्ष अभिषेकजी गायकर असतील किंवा उपाध्यक्ष अभिजी देवकर असतील, राजेशजी मोडक असतील माफ करा, त्याचबरोबर देवाजी भोईर असतील, दशरथजी देशमुख असतील, सूरजजी असतील, अक्षय म्हात्रे असतील, रोहनजी शेख असतील किंवा विकी पाटील असतील, शहाबुद्दीनजी शेख असतील किंवा अनिल माळे असतील किंवा महेशजी मोरगे असतील. आयोजन समिती कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशनची आपण चर्चा करत आहोत. त्यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारी ही प्रीमियर लीग टेनिस ग्रामीण टेनिस .inचं हे प्रसारण आहे आणि त्याची पडताळणी आता सुरू आहे. कशा रीतीने बॉल अडवला गेलाय, कुणाला त्यांची संपूर्ण टीम जोडलेली आहे. स्कोरिंग मध्ये एक चांगले आयोजक आणि चांगले स्कोरर निकेतजी राऊत आहेत. त्यांचं एक चांगलं स्कोरिंग आहे. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे काय घडामोडी घडत आहेत त्याचा लेखाजोखा ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी कॉमेंट्री बॉक्समधून केलेला आहे. एका बाजूला या बॉलची पडताळणी सुरू आहे. प्रत्यक्षात या बॉलच्या पाठीमागे घडलंय काय, म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी अवलंबून असतात आणि योग्य रीतीने बॉल अडवलेला आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या धावा धावून घेतलेल्या आहेत ना त्याच धावा इथे अंकित केल्या जातील याची आपण सर्वांनी नोंद घ्या. दोन धावा या बॉलच्या पाठीमागे जोडूया. बॉल क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती येईल. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15. एक गडी बाद. या बॉलला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा गलीमध्ये खेळाडू आहेत. रणनीती काय आहे की या ओव्हरमध्ये ज्या प्रकारची आतिश रुटे यांनी बॅटिंग केलेली आहे, सर्व फटके जर आतापर्यंतचे 3 पाहिले तर एक फटका गलीमधून आला, 2 फटके कव्हर्स वरतून आलेले आहेत आणि हाई बॉल गलीमधून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा डॉट बॉल आलाय. मनोबल वाढवणारा बॉल योगेश यांचा आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजीच्या रनवेवरती तयार योगेश, चांगली गोलंदाजी केली शेवटच्या काही बॉलच्या पाठीमागे. बॅकफूटवरती गेले, पंच केलाय, बॉलने आता गॅप शोधलाय, मोठ्या दिलेरीने खेळलेला फटका, सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमा पार फरार. धावा मिळतील 4, आलाय तो चौका. एक जबरदस्त फटका, बॉल सीमारेषा तोडतोय आणि धावसंख्या आता वेग पकडते. 58 धावांचा पाठलाग करताना धावफलकावरती धावा आलेल्या आहेत तब्बल 19. एका बाजूला बॅटिंग मध्ये जबरदस्त कामगिरी आतिश रुटे दाखवतायत. बॉलर तयार योगेश, पायांचा वापर केलाय, बॉल हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. मोठा मासा गळाला लागलाय. फलंदाज आतिश रुटे जड पावलांनी जड अंतकरणाने माघारी. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 19 धावा आणि आतिश रुटे चाललेत माघारी. अर्धशतक झळकवलं असे बीडचे आतिश रुटे आता गेलेले आहेत माघारी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कमी पडला, फटका फसला, बॉल हवेत उभा राहिला आणि क्षेत्ररक्षक आले आणि त्यांनी पकडला कॅच. विकेट झालं ते पतन. रोशन यांनी पकडला कॅच आणि त्यांनी सेलिब्रेशन केलं, कारण तेही जाणतात की विकेट किती महत्वाची होती. 19 वरती 2 अशी स्थिती आहे. आता इथून पुढे आता 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवायच्या आहेत विजयासाठी 39. हे समीकरण, हे धावसंख्येचं गुणोत्तर आता शिल्लक राहिलेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता क्रमांक 4 वरती सुमित गोमारे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. क्रमांक 4 वरती अमोल भोईर 4 वरती बॅटिंग करत आहेत. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा नीतू माळी या युवा खेळाडूचा पर्याय निवडलाय. अल्पावधीमध्ये पराभूत केलेला हा खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली, त्यावेळेस धावा खर्च केल्या तब्बल 9, एक गडी गारद केला, परंतु हे ते महत्वाचं षटक आहे. परंतु एका बाजूला अमोल भोईर आणि सुमित यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. क्षेत्ररक्षक वेगाने येतील, बॉलची फेकी होईल का, होतीये, परंतु धावा किती मिळतील तर या बॉलच्या पाठीमागे तब्बल 2 धावा मिळत आहेत. एका धावेचं रूपांतर लगेच झुहिरीमध्ये केलेलं आहे. म्हणजे इथून पुढे आता समीकरणामध्ये आता बदल होत चाललेला आहे. धावा येत जातील तसं समीकरणामध्ये बदल होईल, परंतु जसे डॉट बॉल येतील ना तसं मात्र मॅच मध्ये रोमांचकताही वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. नीतू माळी पुन्हा तयार होतील. स्ट्रायकर एंडला अमोल भोईर आहेत, 6 वरती बॅटिंग करत आहेत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ओव्हर नंबर 3 साठी पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेली आहेत. एक डीप कव्हरला खेळाडू आहेत, एक लॉंग ऑफला, एक लॉंग ऑनला, सी कॉर्नरला एक खेळाडू तैनात आहेत. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. इन सर्कल जर आपण पाहिलं तर कव्हर्स आहे आणि जबरदस्त फटका शक्ती आणि युक्तीचा साधलाय मेळ. या बॉल वरती अमोल भोईर यांनी केलाय चांगला खेळ. या बॉलची उडान 6चा लगान. फटका होता अमोल भोईर यांच्या बॅट मधून आला. क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि बॉल पाठवला फाईन लेग सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावांसाठी. उजबस्टीच्या बाहेरचा बॉल, टप्पा पडल्यानंतर उसळणारा बॉल, वेगाची दहाकता दाखवणारा बॉल आलाय. तो डॉट, एक तुम्हारी तो एक हमारी, एक तुमचा तर एक आमचा, असं रंगलेलं मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध, रोमांच आणि थरार मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अनुभवायला मिळतो. एका बाजूला नीतू माळी, दुसऱ्या बाजूला अमोल भोईर. पुन्हा शफल लावून खेळण्याचा प्रयत्न, मनसुबे काही वेगळे होते परंतु बॉलच्या मिरिट पर्यंत पोहोचू शकले नाही. हे डावपेच नीतू माळी यांनी उधळून लावले
निश्चित तुम्हाला याचं वाचन करावं लागेल. फलंदाजाला गोलंदाज आणि गोलंदाजाला फलंदाजांचं चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं वाचल्याशिवाय समजत नाही. क्रिकेटमध्ये तसंच आहे, वाचन फार महत्वाचं. बॅटिंगसाठी अमोल भोईर तयार, 12 वरती बॅटिंग करतायत. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, गुडघा टेकवला होता परंतु हाई डॉट बॉल आलाय. सुरुवातीचे काही बॉल टीम RR फाउंडेशन साठी चांगले होते परंतु शेवटचे काही बॉल आता ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव्या टीमसाठी चांगले आहेत. धावसंख्या 27, 2 गडी बाद. या षटकातला अंतिम बॉल. नितू माळी पुन्हा तयार. फटका जबरदस्त आहे, आकाशाला गवस निघालत, बॉल निघालाय सीमारेषा पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी बॉलने घेतली आहे, सीमारेषा पलीकडे भरारी. तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत. 58 धावांचा पाठलाग करताना तब्बल धावा 33. एका बाजूला अमोल भोईर यांचा मैदानाच्या आतमध्ये राडा सुरू आहे. बॅटिंग मध्ये घातलाय धुमाकूळ, धडाकेबाज बॅटिंग केलेली आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 33 धावांवरती. आता इथून पुढे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पार्टनरशिप जर तुम्ही पाहिली तर 14ची आहे, 6 बॉलच्या पाठीमागे. या सर्व काही गोष्टींचा आपण आढावा घेत आहोत. आतिश रुटे माघारी गेले, ज्यांनी 15 बनवल्या. ही शेवटची विकेट होती आतापर्यंतची. आता येणारे 18 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 25. बरसात से मुलाकात यूं ही नहीं होती, धरती को धूप से जलना पड़ता है और शोहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. हा सामना जिंकायचा आहे ना तर प्रयत्न मोठेच ठेवावे लागतील, कारण 18 बॉल 25 ची गरज आहे. एका बाजूला आता गोलंदाजी करताना प्रयत्नांची उंची मोठी ठेवावी लागेल. असंही म्हटलं जाताना जहा कोशिशों का कद बड़ा होता है वहा नसीब को भी झुकना पड़ता है. आणि आज कोण आपल्या नशिबाला झुकवेल, कारण 18 बॉल 25 चा पाठलाग एका बाजूला, 18 बॉल 25 चा बचाव एका बाजूला. ओव्हर नंबर आता 4 साठी आलेले आहेत गोलंदाज योगेश बदे, ज्यांनी षटक क्रमांक 2 हाताळलं होतं, धावा दिल्या होत्या, 10 एक गडी गारद केला होता. त्यांनाच पुन्हा एकदा बोलवलंय परंतु बॅटिंग मध्ये सुमित तयार. समोरच्या बाजूला आक्रमण केलंय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधी साइड स्क्रीनच्या बाजूने बॉल, सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावेंसाठी होतोय फरार. आलाय तो चौकार. इथे या बॉलच्या पाठीमागे घडलं काय, फेक स्ट्रायकर एंडला केली आहे. धावा निश्चित मिळतील. त्याचबरोबर या कर्जत प्रीमियर लीग पर्व क्रमांक 8 साठी ज्यांच्या वतीने आम्हाला 3 सायकली मिळालेल्या आहेत त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मंगेश शेठ पवाली यांचं आगमन होत आहे. त्याचबरोबर निलेशजी सांगळे साहेबांचं आगमन या ठिकाणी आहे. शब्द सुमनाने आपण या व्यक्तिमत्वांचं करूया. सहर्ष स्वागत. प्रत्येकाने कर्जत प्रीमियर लीग साठी खारीचा वाटा उचललेला आहे आणि या व्यक्तिमत्वांचं आगमन होत आहे. दातूर भावाचं प्रतीक, ही सर्वच मंडळी आहे ज्यांनी या स्पर्धेला आपलं योगदान दिलेलं आहे. फटका समोरच्या बाजूला, क्षेत्ररक्षक येतील बॉलच्या खाली परंतु झेल होऊ शकला नाही. बॉलची फेकी केली जाईल. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. असं म्हटलं जातं की संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाचा राजभोग आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ठेवावी लागते आणि या मॅच मध्ये तो संघर्ष करावा लागेल. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल आतापर्यंत धावा 40. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. आर्थिक पाठबळ ज्या ज्या व्यक्तिमत्वांनी दिलेली आहे ते व्यक्तिमत्व या ठिकाणी आवर्जून उपस्थित होत आहेत कर्जत प्रीमियर लीग पाहण्यासाठी, आस्वाद घेण्यासाठी. कारण एखादी स्पर्धा उभी करायचं म्हटलं ना की आर्थिक पाठबळ हा फार महत्त्वाचा घटक आहे. त्या प्रत्येक घटकाचं मनपूर्वक आभार आपल्याला मानलंच पाहिजे. आयोजन समितीने घेतलेली मेहनत, त्या मेहनतीचं फळ पहिल्या दिवशी आपल्याला मिळालं. हा 4था दिवस. बॉलर तयार. एका बाजूला योगेश यांना काहीतरी वेगळं करावं लागेल, मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. पायांचा वापर, टायमिंग प्रॉपर, लांब लचक, ठोकलेला दूरवरती
सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. बॅट्समन आहेत अमोल भोईर, मालेगाव आहे त्यांचं गाव. षटकार अमोल भोईर मैदानाच्या आतमध्ये धुडगूस घालतायत. मोठ्या फटक्यांचा उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल आहे. पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे. पंचांनी सांगितलं की दिशाहीन बॉल आहे. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे जोडूया. योगेश बदे यांना कमबॅक करावं लागेल. जोमाने गोलंदाजी करावी लागेल. काळ अडचणींचा आहे, परंतु अडचणीच्या काळामध्ये स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती माझा शेवट नाहीये. पेठेन मी पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाहीये. आणि या डावातली पहिली अवांतर धाव आले. क्या बात आहे. निकेतजी राऊत एक चांगलं स्कोरिंग, प्रत्येक बॉलची घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आणि या डावातली पहिली अवांतर धाव, पहिला नकारात्मक बॉल, पहिला दिशाहीन बॉल. योगेश पुन्हा तयार होतील. गोलंदाजी मार्क वरती येणारे 14 बॉल 11ची गरज. आक्रमण, काय फटकाय, जबरदस्त, लाजवाब, क्लासिकल, ग्लोरियस हिट. बॉल सीमारेषा पलीकडे. माझा फटका म्हणजे 440चा झटका. अमोल भोईर. अमोल भोईर यांची झुंजार खेळी. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. अमोल भोईर येथील माघारी. परंतु मित्रांनो, अमोल भोईर यांचा वादळी खेळ आवडला असेल ना, तर एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त बॅटिंग अमोल भोईर. आकेरकार. बॉल आणि 30 धावा कुठल्या. अमोल भोईर यांनी आणि कॅच पकडला मंगेश यांनी आणि अखेरकार मोकळा श्वास घेतला. सामना बनेल का? 12 बॉल 5ची गरज आहे. क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. याच्यामध्ये कधी काय घडेल याचा नेम नाही. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा बचाव करताना टीम ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव या टीमला दोन्ही संघांनी सकाळपासून एक एक सामना जिंकलेला आहे. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातला 2 सामने जिंकणारा संघ ठरेल. परंतु या महत्वाच्या षटकासाठी मिळेल का मॅचला कलाटणी ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव्या टीम कडून? नयन मुंडे नावाचा पर्याय निवडलाय. आज चांगली गोलंदाजी करावी लागेल. काय कसोटीचा आहे, परंतु कसोटीला सांगा की वारसा संघर्षाचा आहे आणि तो संघर्ष आता मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. नयन मुंडे, फार मोठी उमेद. स्विच हिटचा फटका. बॉल सीमारेषा पलीकडे विजयाचा कळस रवणारा आहे. टोचतील तुला हजारो काटे, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. आणि मारलाय विजयाचा षटकार. पुरस्कार आपण लॉन्च करूया. आणि ज्यांनी बॅटिंग करताना कुठल्या धावा 11 बॉल मध्ये 30 आणि गोलंदाजी करताना धावा दिल्या 2 ओव्हर मध्ये 17, एक गडी गारद केला. अष्टपैलू कामगिरीसाठी आपण देऊया या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार अमोल भोईर.